मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. मित्रांनो आपण प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती काम करतोय. तर आपला हा फार्म आहे आणि ह्या फार्मचं लवकरच ओपनिंग राहणार आहे आणि या ओपनिंग मध्ये तुम्हाला पूर्ण फार्म बघायला भेटेल. तुम्हाला फार्म दाखवतो कशा पद्धतीने केला. तर हे मेन गेट आहे आपलं, इथपासून एवढं मेन गेट आहे. त्याच्यानंतर खाली फार्म मध्ये पुढे तर या साईडला आपलं जाईनं पूर्ण पॅक करून घेतले फार्म. याच्यामध्ये आपला माती जी आहे ती पूर्ण माती आपण भरून घेतली आणि पूर्ण दाबून घेतली. त्याच्यानंतर इथं आपलं या साईडला इथून एवढ्या अंतरामध्ये टेंट राहील आणि टेंटची जी जागा आहे ती ही पूर्ण राहील. ही टेंट कशासाठी, तर याच्यामध्ये आपला जे पक्षी बाहेर निघणार आहे त्याच्यामध्ये आपण फीडिंग जे करणार आहे ते फीड खाण्यासाठी जागा पाहिजे. आतमध्ये फीड आपण टाकत नाही मोठ्या पक्ष्याला, डायरेक्ट फार्मच्या बाहेर आणि टेंट मध्ये आपण फीडिंग करतो, जेणेकरून ते पूर्ण पक्षी बाहेर खातील आणि बाहेर मोकळे येतील. सकाळी 7 वाजता जर पक्षी सोडला तर पूर्ण फार्म मध्ये पक्षी राहील, जेणेकरून ऊन जे येणार आहे त्यांना भेटन पण आणि व्यवस्थित राहील. म्हणून आपण इथं टेंट करतोय. टेंटचं पण काम येत्या 30 तारखेपर्यंत कंप्लीट होईल आणि फार्म ओपनिंग पण त्या दिवसापासून होईल. आणि इथून इकडे आपलं पूर्ण मॅनेजमेंट आहे. तर हे पत्रे बाकी आहे. तर आज आमचे सर करतील 2 दिवसात हे फार्म कंप्लीट. तर या ठिकाणी पूर्ण असं मॅनेजमेंट आहे आपलं. आणि ह्या शेडला जवळजवळ आतापर्यंत 4 लाख रुपये गेलेत. बरेच जण म्हणे किती खर्च झाला. 4 लाख गेले. हे पोल लावले, याच्यावरती आपण कैची मारून मध्ये 3 पोल लावून कैची मारून सिमेंट पत्रे टाकून पूर्ण बंद करून घेणार आहे. आणि याच्या खाली आपल्याला कोबा करायची गरज नाहीये. आपण मोठा पक्षी ठेवणार आहे, आपण झाडून पण काढू शकतो. आणि त्या टायमाला आपल्याला पक्षीचं जे आहे ते आपण या पद्धतीनं आपण सीडी करून घेणार आहे. त्याच्यावरती पक्षी बसतील. पक्षी बसून तिथं त्यांची काय घाण असेल ती खाली पडेल. या पद्धतीनं आपण याच्यामध्ये पक्षी ठेवणार आहे. 30 बाय 100 फूट शेड आहे तिकडे. तर इथं टेंट असल्यामुळं इथं खाद्याचं नियोजन होईल. आणि इथून आणून इकडे असं एक पूर्ण दाखवायचं आपण माहिती असं. तर हे शेड आहे, याच्यावर पत्रे लागतील. 30 तारखेपर्यंत कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतर इथं टेंट झाल्यानंतर इथून 2 मेन गेट येतात. तर हे 2 मेन गेट आहे. आता हे गेटचं काम चालू आहे, हे गेटचं काम चालू आहे. ह्या 2 गेट मधून पूर्ण पक्षी आपल्या मोकळ्या स्पेस मध्ये येणार. मोकळी जी जागा पाहिजे ती उभीच असली पाहिजे किंवा पूर्व पश्चिमच असली पाहिजे आणि त्या उत्तर दक्षिणच उभी जागा बसली पाहिजे. तसं काय नाही, फक्त शेड पूर्व पश्चिम का असावं तर पक्षाला सकाळचं ऊन संध्याकाळचं ऊन लागू नये, त्याच्यासाठी पूर्व पश्चिम पाहिजे. आपला फार्ममधला पक्षी बाहेर येऊन फिडिंग करून फार्म फिडिंग झाल्यानंतर या मोकळ्या स्पेस मध्ये येणार आहे. तर त्यासाठी या जागेमध्ये आपला शेवगा, तुती, चेरी हे सगळ्या गोष्टी ह्या फार्म मध्ये आपल्या मोकळ्या स्पेस मध्ये लागणार आहे. त्यासाठी आपण इथं या जागेमध्ये आपण हायड्रोपोनिकचं तयार करणार आहे सेटअप. आणि ह्या जागेमध्ये आजोला करणार आहे. तर आजोला या ठिकाणी ठेवून आजोला पण बघायला भेटेल. आणि तिथून खाली जी जागा आहे समजा तिथं आपला शेवगा, तुती, चेरी त्याचे फायदे, कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे, त्याचे फायदे काय असते हे सगळं बघायला भेटेल. आणि तुम्ही जेव्हा फार्मला व्हिजिट करता तर फार्मच्या व्हिजिटमध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगणार आपण कशासाठी खाल्लं पाहिजे, काय फायदा असतो किंवा पक्षी मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं. तर या फार्मचं पूर्ण स्ट्रक्चर तुमच्यापुढे उभं राहील. आणि हे आपल्या घराला खिटून असल्यामुळं आपण इथं तुम्हाला कंटिन्यू भेटेल आणि इथं तुम्हाला माहिती सांगू शकतो. आणि अशा अनेक आपल्या शाखा पण प्रोव्हाइड होऊ राहिलेत, म्हणजे चालू येतं. एक जालन्याला गेलेली आहे, जालन्याचा पण तुम्हाला जर कोणी जालन्यावरून बघत असेल तर जालन्याचा पण नंबर खाली देतो. त्याच्यानंतर नाही का सोलापूरला एक 2-3 दिवसात आपली शाखा जाईल. आणि आपलं मॅनेजमेंट कसं आहे शाखेचं ते बी तुम्हाला आपण इथं आल्यानंतर समजून सांगू. तर 1000 पक्षी जे घेतात त्यांच्यासाठी पण आहे आणि पक्षी रिटर्न जर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी पण मार्केट तयार करतोय, जेणेकरून तुमचा फायदा होईल, व्यवसाय करता येईल, काही अडचणी असेल त्या बी क्लिअर करता येईल. त्याच्यामुळे आपण तुम्हाला म्हणजे ही तयारी करतोय. हे पूर्ण आहे इथून दाखवतो इथे. तर इथून तुम्ही फार्म बघा, पूर्ण फार्म कसा दिसतो. आणि जे म्हणतं पूर्व पश्चिम फार्म पाहिजे, पूर्व पश्चिम फार्म साठी आपण बघू शकता तिकडे सूर्य आहे आपला उगवलेला, तो पश्चिमेला मावळतो. पश्चिमेला मावळलेला सूर्य आपल्याला पूर्व पश्चिम आहे का नाही हे सांगतोय. आणि आता सध्या दक्षिणायन का पूर्व म्हणजे दक्षिणायन काय चालू आहे, त्याच्यामुळे सूर्य इकडून उगवतो इकडे मावळतो. म्हणजे पश्चिमेला उत्तर दक्षिण म्हणजे या साईडने उगून ह्या साईडला मावळतो. त्याच्यामुळे तसं काय नाही की आपण फक्त ऊन पक्षाला लागू नये त्यासाठी झाडं लावली पाहिजे, पक्षी सावलीमध्ये राहायला पाहिजे, हे सगळं नियोजन आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण नियोजन फार्मचं. काही अडचण असेल कमेंट करा. हे खूप मोठा व्हिडिओ झाला. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करू. आणि पार्ट वाईज चालू करलेलं आहे, हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. काही अडचण असेल कमेंट करा. धन्यवाद.